श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सकाळी 10 वाजले तरी काही आमच्या झोपा झालेल्या नाही आहेत अजून. आमचा पिल्लू दादा अजून झोपलेला आहे. तर म्हटलं तो झोपलाय तर आपला स्वयंपाक पाणी वगैरे करून घ्यावा, कारण की तो काही किती त्याला लवकर उठ म्हटलं तरी तो काही लवकर उठत नाहीये. तर म्हटलं मग आपला स्वयंपाक वगैरेच पटकन करून घ्यावा. आणि आज आहे संकष्टी चतुर्थी. तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर म्हटलं आज छान देवपूजा वगैरे करावी. आधी स्वयंपाक वगैरे करावा, कारण की दीदी ट्युशनला गेलेली आहे. ती आली की लगेच जेवायला मागते. तर म्हटलं आधी स्वयंपाक वगैरे करून घ्यावा, म्हणजे मग आपली देवपूजा करायला मोकळं होतं. नाही तर मग मध्ये मध्ये देवपूजा करताना पोरं सारखे म्हणतात की मम्मी भूक लागली भूक लागली. तर आमची दीदी पण आली. 10 वाजलेत आता. वेलकम. सुटला क्लास? हा बघ, हा अजून झोपलाय. अय, कधी उठायचं तुला? कपडे बघ कुठे चालले. उठ, 10 वाजले. दीदी ट्युशनला जाऊन पण आली बघ, आणि तू अजून झोपलाय. चला तर मग पटकन स्वयंपाक वगैरे करून घेते, म्हणजे मग दीदीला जेवता येईल. आणि हा आमचा काळव तर काय लवकर उठणार नाहीये. तर तो उठेपर्यंत माझा निम्मा अर्धा स्वयंपाक वगैरे होईल. तर आत्ताच आंघोळ वगैरे करून आले आणि जरा केसांकडे लक्ष गेलं तर किती केस पातळ झालेले आहेत. तुमचे पण केस असे पातळ झालेले आहेत का? याच्यावरती काय उपाय करता येईल बरं, नक्की सांगा मला. कारण की खूप केस माझे पातळ झालेले आहेत. सारखे मी तेल वगैरे लावते, त्याला कोरपड पण लावते, पण काहीच फरक पडत नाही. खूप केस पातळ झालेले आहेत माझे. काय खाती बाबू? तोंडात काय मग? दाखव. उठले साहेब, उठलेले आहेत आमचे. काल आंबे आणलेले आहेत तर आज छानण्याचा रस वगैरे बनवते आणि चपाती वगैरे बनवते आणि काहीतरी भाजी वगैरे बनवते त्याच्यासोबत खाण्यासाठी. तर आंबे थोडे मोठे मोठे आहेत. आणले म्हणजे आम्ही काही बाजारात जाऊन नाही आणलेले, तर माझ्या जावेने दिलेले आहेत आम्हाला आंबे हे. तर छान आंब्यांचा रस वगैरे बनवला आणि फ्रीजमध्ये ठेवला थंड होण्यासाठी. आणि पटकन चपात्यांचं पीठ वगैरे मळलं आणि चपात्या वगैरे करण्यासाठी घेतल्या. तर छान गरम गरम चपात्या वगैरे केल्या आणि लगेच गरम गरम भाजी वगैरे केली आणि पटकन मुलांना जेवायला दिलं. तर मुलांनी छान गरम गरम भाजी चपाती वगैरे खाल्ली, रस खाल्ला आणि कसे सुस्तावले ते. जेवण केलं आणि त्यांना सर्वांना लगेच कशी सुस्ती आली ते. 4 वाजले तरी सर्वजण झोपले आहेत. आज कोणी मोबाईल, TV किंवा लॅपटॉप वगैरे पाहिलं नाही. सगळेजणांनी जेवण केलं आणि छान फॅन लावून आराम करण्यासाठी गादी वगैरे टाकली मस्त आणि छान आराम करतायत घरातल्या सगळ्या माणसांना जेवण करून कशी सुस्ती आली. पण आमच्या पिल्लूला कसलंही जेवण करा पण त्याला कधी कसली सुस्ती वगैरे येत नाही. तर तो काही झोपला नाही आणि संध्याकाळी म्हटलं आता सकाळी रस चपाती खाल्ली तर संध्याकाळी थोडंफार वेगळं काहीतरी मेनू बनवावा. तर संध्याकाळचा मेनू होता वडापाव. तर आमच्या वैष्णवी दिदीने छान वडापाव वगैरे बनवला होता. म्हटलं आज आई तर खायला भेटते तर छान 2-3 वडापाव वगैरे गरम गरम खावे. पिल्लूला तर नवीन कोणती गोष्ट बनवली की ती कधी खाईन असं होतं आणि खायला बसला की उगा घासभर खातोय, पण करेपर्यंत त्याला काही दम वगैरे निघत नाही. सारखं विचारत राहतो झालं का झालं का. आणि खायला घेतलं की 1-2 घास खातो आणि लगेच शांत बसतो, पण करेपर्यंत त्याला काही दम वगैरे निघत नाही. अन्न झेलतात का? गरम आहे. हा होता माझा आजचा साधा सिंपल दिवस. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.